ओके. स्क्रीन दिसतोय. येस. ओके. कुठचं बघायचं आता? हा ते तेच. ग्रीन मध्ये बघा, ग्रीन पर्यंत केलेलं आहे आपण. नाही, ही माझी फाईल आहे. नाही, तुमची 21 मे ची आहे. अ, म्हणजे आपण ही जी ती आहे ना, बघत नाही का? 21 मे ची पीडीएफ मी नाही ग्रुप. बघत आहोत का आपण? नाही नाही, 21 मे ची ग्रुप वर दिली आहे बघा फाईल. ती नका करू, ही नका करू शेअर. हे 21 मे ची करू. वर्ड फाईल बघा, ग्रुप वर दिली आहे. ओके, ठीक आहे. शल आय सेंड यू? मी बघतो, दिसते का? मी केली बघा, मी शेअर करते, थांबा तुम्हाला. ग्रुप वर शेअर केली बघा मी. हो, ओपन करतोय, व्हॉट्सअप ओपन करतो. Did you understand what is? Then why does no I going to the same place you have to go with why promoter but why are you other first and then if someone else thought it why not going to temple? जमलं का हो राजेश? हो, आलं आलं. दिसतंय का? हा, खाली जाते, ग्रीन कलरचं केलंय. कुठपर्यंत आलो होतो मला वाटतं आपण ना? उज्जित शब्द ज्याने कौतुक. परित्यक्ता उजनी ते वरती. हा. हे झालं जन्मतात्रे वडील आहेत. मग ते उज्जित शब्देन जनितम मे कौतूहलम. म्हणजे इथे हे जे आहे ना कौशिक म्हणजे ते विश्वामित्र का? श्रो कौशिक विश्वामित्र का मला नाही एवढे हे माहिती. श्रोणोत्व कारण मग आर्य आहे ना ते, म्हणजे आर्य ऐका. नाही, वरचं बघतोय का आपण? हा. नाही नाही ती जी प्रियंवदा म्हणते ना की कौशिकांना आमच्या प्रिय सखीचा जन्मदाता समजावे म्हणजे विश्वामित्र का ऋषी? नाही, कण्व ऋषी ना. नाही 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 नाही. कण्व ऋषी ना त्याचं. अच्छा, कश्यप हे ते कण्व 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 ऋषी ना. काश्यप ना. हो, कण्व कण्व कश्यप काश्यप आहे. आणि हे कौशिक म्हणजे विश्वामित्र का असं मला म्हणायचं होतं. नाही, विश्वामित्र माहित नाही. शकुंतलेचे वडील विश्वामित्र आणि विश्वामित्रच होते मेनका का? यांची हा, मग असेल. यांची मुलगी मग म्हणजे असेल मग. शकुंतला का? हा, मग नाही, ठीक पण कौशिक ऋषी वेगळे आणि विश्वामित्र ऋषी वेगळे होते हा. काय ते? कौशिक वेगळे ऋषी आणि विश्वामित्र वेगळे, दोन्ही वेगवेगळे व्यक्ती आहे. पण कौशिक गोत्रातील कौशिक कोणी गोत्रात, अत्यंत हा, प्रभावी कौशिक राजर्षी आहे. कुलातले ना ते. गोत्रातील हा कुलातील कौशिक ऋषी वेगळे आहेत बरोबर आहे. हे पण त्यांनी कौशिक दिलंय, कौशिक गोत्रातील ऋषी आणि विश्वामित्र आर इसेन्शियली सेम इंडिव्हिज्युअल. नाही नाही मला विचारायचं होतं की कौशिक गोत्रातील हे ऋषी म्हणजे विश्वामित्र ऋषी का? आणि विश्वामित्र आणि मेनका यांची मुलगी म्हणजे शकुंतला का? आपण सरांना विचारूया हा प्रश्न. सरांना विचारूया, त्यांनी खरंच सांगितलंय सांगितलं तुम्ही. विश्वामित्र बिलॉंग्स टू कौशिक गोत्र. नाही, पण हो ना. वरती कोणतरी राजा म्हणून म्हटलं होतं ना. राजर्षी. हा. मग राजर्षी विश्वामित्र म्हणजे राजाशीच होते खरं सांगायचं तर. हा म्हणजे मग तेच विश्वामित्र तेच काल जे डिस्कशन झालं ना सरांबरोबर हम्म. की मेनका ही तिची आई आहे ना शकुंतलेची. जाऊ दे आपण विचारूया सरांना त्याच्यात नाही, नको वेळ घालूया. शकुंतला
मेनका आणि विश्वामित्रांची मुलगी आहे. हा मग तेच म्हणजे मग मला तेच विचारायचं होतं की कौशिक गोत्रातील हे कोणीतरी अत्यंत प्रभावी राजर्षी म्हणजे विश्वामित्र ऋषी असं मला वाटतं. असेल. हा. पुढे बोला. हम्म आता पुढचं कुठलं? उज्जित शब्देन जनितम मे कौतूहलम, खाली लिहिलंय बघा अर्थ. उज्जित शब्देन म्हणजे तृतीया म्हणजे उज्जित शब्दाने. उज्जित म्हणजे हा परित्याग केलेली केलेली. हा हा जनितम मे कौतूहलम. माझं खालच्या अर्थामध्ये कुतूहल कुतूहल निर्माण झालं जागृत आहे. निर्माण झालं आहे. हा जागृत झालं आहे बरोबर. म्हणजे परित्याग केलेली हे वाक्य ऐकून माझ्या शब्द मनात ऐकून. नाही नाही, कुतूहल निर्माण झालेलं आहे. परित्यक्त या शब्दाने माझी जिज्ञासा जागृत झाली आहे हम्म. किंवा माझे कुतूहल जागृत झाले आहे. परित्यक्त शब्दाने माझे कुतूहल जागृत झाले आहे. कोणी लिहितंय का? उन्नती लिहितेय का? हो उन्नती. लिहितेय मी. हा. हो लिहितेय मी. ओके. पुढे शृणु आर्यः शृणु पुरा किल. शृणु नाही नाही, शृणु तू आर्यः. शृणोतु 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 आर्यः बरोबर. शृणोतु आर्यः. हा. पुरा किल तस्य अनुसूयानुसार राजर्षे ऋग्रे म्हणजे काय? राजर्षी अग्रे का? अग्रे पाहिजे ते. उग्रे 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 उग्र तपसी उग्र बहुतेक वर्तमानस्य. राजर्षि हा उग्र तपसी वर्तमानस्य किमपि जातशंकैः जातशकै देवैः मेनका दैर्मेनका. ओके. नाम 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 अप्सरा अप्सरा प्रेषिता प्रेषिता नियम नियम विघ्न विघ्न कारिणी. कारिणी. हे आर्य पूर्वी तस्य म्हणजे त्या राजर्षी ऋषीच्या उग्र स्क्रीन वर करा ना. तपाने. दिसत नाहीये का? वरतीच आहे. अच्छा, अर्थ नाही पाहिजे का? नाही. ओके. हा इथे. हा. हम्म. आर्य ऐकावे. पूर्वी काय इथे झालं ते? गौतमी नदी दिलेली आहे ना? नाही. राजेश ते मधल्या पुराकिल 2 लाईनीवर डबल क्लिक करा, ते मर्ज होऊन जाईल. इथे 2 पेज आहे ना, त्या 2 पेजच्या मध्ये डबल क्लिक करा तिकडे. करा डबल क्लिक. ते एकत्र होतं. हम्म. वरती गौतमी तट वगैरे काही लिहिलेलं नाहीये. ते जास्त हा नाही. इथे एक्सप्लेनेशन लिहिलेली. आहे. हा म्हणजे पूर्वीच्या काळी त्या पु- उग्र पूर्वी तपस्या त्या मध्ये राजर्षीच्या मग्न उग्र असलेली. तपाच्या वर्तमाना. ते तस्य म्हणजे हे सृष्टी आहे, पण मला वाटतं वर्तमानाचे असलं पाहिजे ना. उग्र तपाच्या वर्तमानाचे वर्तमान म्हणजे वर्तमानचे वृत्त असणार आहे मला वाटतं ना अर्थ त्याचा. उग्र तपाचे वृत्त जाणून आशंक देवानी मेनका शं- नामाची हा अप्सरा नावाचा पाठवली. नियमविघ्न कारिणी म्हणजे ते विघ्न आणण्यासाठी तपात पाठवली. विघ्न आणण्यासाठी. हं. पण मग हे कसं झालं? आर्य उग्र आर्य ऐका ना. तपस्येमध्ये. आर्य ऐका. हं. ऐकावे. हा हा. हं. ते म्हणजे पूर्वी पूर्वी हा उग्र तपस्या करणाऱ्या किंवा उग्र तपस्वी राजा राज राजर्षीच्या राज तपाने घाबरून उग्र तपस्वी उग्र तपस्या राजर्षी करणाऱ्या म्हणूया का? सशंकित हा साशंकित देवांनी मेनका नावाच्या अप्सरेला तपस्येत विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवले. पण खालती गौतमी नदी असं दिलंय, वरती गौतमी नदीचा कुठे उल्लेखच नाहीये. उल्लेख हा आणि नाहीये. आपल्या पुस्तकात पण ही एक्स्ट्रा गौतमी नदी माहिती आहे. नाहीये. हा.
काय हे लिहिलंय? असं लिहिलंय, हे आर्य हं, ऐकावे, पूर्वीच्या काळी उग्र तपस्येचे वृत्त जाणून आशंक देवाने मेनका नावाच्या अप्सरेला तपात विघ्न करण्यासाठी पाठवले. राजर्षीच्या. अच्छा, राजश्रीच्या उग्र तपाचे वृत्त जाणून. त्या राजर्षीच्या उग्र तपाचे त्या वृत्त जाणून. राजश्रीच्या उग्र तपाचे वृत्त जाणून. जाणून साशंकित झालेल्या देवांनी आशंकित झालेल्या देवांनी मेनका नावाच्या ह्याच्यामध्ये मेनका उग्र तपस्येच्या नाहीयेत. उग्र तपस्येमध्ये मग्न असलेल्या राजर्षी अर्थातच आहे. राजर्षी हं, म्हणजे त्या तपाने घाबरून नाही, से संशंकित म्हणजे त्यांच्यावर संशय घेऊन. शंका नाही शंका नाही तसं होती. नाही. शंका म्हणजे ऍक्च्युली त्यांचं जर भयभीत होणेच आहे ऍक्च्युली ते. भयभीत होणे, अगं पण ते काय शंका म्हणजे पूर्वीच्या काळी काय होतं तो माहितीये का? होईल की नाही, हा मेनकेला फसेल का नाही, अशी अशी नाही शंका नाही नाही असेल नाही त्याला. नाही तसं नाही नाही ते. नाही 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 असं नाही. मग जर मग विश्वामित्रांचं तप पूर्ण झालं तर इंद्राचं हा. पद जाणार, म्हणून त्या भीतीने अच्छा, देव काय करायचे की त्यांच्या तपश्चर्येमध्ये बाधा विघ्न आणण्यासाठी आणायला. अप्सरेला पाठवून द्यायचे. मग एकदा तपश्चर्या भंग झाली की मग ते इंद्रपद त्यांना मिळू शकत नाही. अच्छा, म्हणजे हा. पूर्वीच्या काळी त्या पूर्वी राजर्षी राजर्षी कठोर ते राजर्षी जो काही, ते राजर्षी उग्र तपस्येत मग्न मग्न असताना नाही किमपीच नाही काय? तिथे ऐक नाही, ऐक मग्न असण्यासाठी उन्नती. कुठचा शब्द नाहीये तिकडे. मग काय लिहू मी? नाही, उग्र किलं म्हणजे काय तपस्वी. मग? पुरा किलं कस्य म्हणजे काय? किलं म्हणजे काय? मग्नच ना. किल म्हणजे मग्न किल का? म्हणजे मग्न किलचा नाही. अर्थ काय? किल म्हणजे असं खरोखर वगैरे असाच त्याचा अर्थ होतो. पूर्वी त्या राजर्षीच्या उग्र तपाने पूर्वकाळी वृत्त पूर्वकाळी लिहिलं उग्र ना तुम्ही ना पहिल्यांदा. उग्र तपाच्या नाही, उषाताई, वृत्ताने साशंकित राजर्षे राजर्षे म्हणजे हे सप्तमी एकवचन येतं. आणि उग्रे ती पण सप्तमीच हा, आहे ना. उग्र हे दोन्ही ही पण सप्तमी. सप्तमी मग एकवचन हिंदी जो येतं. अनुवाद आहे ना तो धरून करूया का आपण? पूर्वी उग्र त्याच्यावर तपस्येमध्ये करतीये. मग्न असलेल्या राजर्षीच्या कंसात तपाने साशंकित होऊन देवांनी मेनका नावाच्या अप्सरेला तपस्येत विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवले. पुन्हा एकदा बोला. पूर्वी उग्र तपस राजर्षीच्या तपाने नाही, राजर्षीवर संशय घेऊन, भयभीत होऊन. नाही, राजर्षी म्हणजे मुळात शब्द ते वर येते इथे. राजर्षी आहे ना. कवी टाईप आहे ना, कवे कवे टाईप चालणार ना, म्हणजे मग हो. कवे हे षष्टी आहे ना. राजर्षीच्या बरोबर आहे. पण तपाने. इथे हिंदीमध्ये राजश्री साशंकित. नाही रे, पण तू कन्सेप्ट बघ ना, तो राजश्रीवर शंका नव्हतं घेत. त्या साशंक झाले म्हणजे काय, दे गॉट स्केअर्ड स्कॅड, ऑफ हिज फ्रायटन्ड, तप. हा, वरीड. सो तपावर संशय. हे दे गॉट वरीड की त्याचं सक्सेसफुल झालं तर इंद्राचं इंद्रपद ढळेल. म्हणून हे आर्य ऐकावे, पूर्वी उग्र तपस्येत मग्न असणाऱ्या राजश्रीच्या तपाने साशंक होऊन देवांनी साशंकित. ओके, साशंक साशंक. साशंक साशंकित साशंकित साशंक होऊन होऊन साशंक होऊन देवांनी मेनका नावाची अप्सरा तपात विघ्न करण्यासाठी पाठवली. बरोबर. चला पुढे जाऊ आपण. एकच वाक्य झालंय कधीच. हम्म. राजा तुझा आवाज नाही येत आहे. असत्ये परस्तात
असत्ये ज्ञायते एव. तद अस्ति एतत् अन्य समाधी भिरुत्वम देवानाम. कुठे गेलं ते? हम्म बरोबर. एतत् अन्य समाधी म्हणजे दुसऱ्या इतरांच्या समाधीने समाधी म्हणजे तप्पाने. हा. घाबरून तपांनी घाबरून हा. हा. तपांनी भयभीत घाबरून होऊन. जाणे हे देवतांमध्ये कॉमन होते. हा कॉमन हा, होतं ते. कॉमन आहे. बरोबर. आता कॉमनचा शब्द काय मराठी? सामान्य. नाही देवतांमध्ये आढळून जात सामान्य होते. होते. हा, आढळते. बरोबर आढळले आहे. जाते. आढळते. आढळते फक्त. आढळते आढळते. आढळते हम्म. आढळते. किंवा होतात, भयभीत होतात. अस्ति आहे ना. हम्म. दुसऱ्यांच्या समाधीने भयभीत देव होणे दे, हे देवांचे भयभीत देवतांमध्ये होणे साहजिक आहे. होते. साहजिक आहे. साहजिकच आहे. साहजिकच नाही, म्हणजे ते नाही अं, भयभीत होतात असं असंच म्हणते. भयभीत होतात असंच म्हणायला लागेल. असतील म्हटलंय. अस्ति म्हणजे संती नाहीये, पण एक वचन आहे. अस्ति, हा. अस्ति अन्य, आणि देवा नाम एकच पण आहे तिथे. देवा नाम केलंय त्यांनी, तो त्यांनी अनेक गोष्टी वापरलाय. हा, देवाना म्हणजे हो, म्हणजे देवताओं में आढळतच पाया म्हणूया आपण. जाता है म्हटलंय खाली. आढळतच म्हणूया आपण. दुसऱ्यांच्या तपाने किंवा समाधीने भयभीत होणे हे देवांमध्येच आढळते. देवांच्या मध्येच. देवानाम कसं करणार राजेश सर? नाही, असं म्हणे देवांच्याच समाधीने भयभीत होणे आढळते. देवांच्या समाधीने नाही हो, दुसऱ्यांच्या समाधीने भयभीत हा, होणे. देवांच्या दुसऱ्याच्या समाधीने भयभीत होणे आढळते. देवांच्या नाही, दुसऱ्यांच्या. अन्य समाधी नाही नाही, विरुद्ध. तेच म्हटलं मी. अन्य. देवांच्यात हा. हा, अन्य हा, देवांच्या. दुसऱ्यांच्या समाधीने भयभीत होणे आढळते. बरोबर. देवांच्या आत करेक्ट. आढळ. आता पुढे. तो पुढे वसंतोद्धार समये वसंत. आपण ते वाचण्यापेक्षा पण संधी सोडूनच वाचलं पाहिजे, कारण हे काही पद्य नाहीये. हा, हा ते ना पुस्तकामध्ये वसंतोद्धार समय आहे, आणि त्या ह्याच्यामध्ये वसंतावतार समय आहे. म्हणजे त्या ततो खरं. म्हणजे ततः. ततः, हा. तथा म्हणजे नंतर. हा. नंतर हा. त्यानंतर वसंत ऋतूच्या आगमन समयी तस्या म्हणजे मेनकेचे उन्मादयितृकम म्हणजे उन्मादक रूप पाहून, आणि मग कंसात आहे अर्धोक्ते लज्जया विरमती. विरमती म्हणजे थांबते. हा. अर्धवट बोलून अर्ध उक्ते लज्जया लाजेने थांबते. अनसूया. किंवा वरमते. प्रेक्ष्य हं. हा प्रेक्ष म्हणजे रूपम पाहून. बघून. रूपम रूप उन्मादक पाहून. रूप. हा, मेनकेचे उन्मादक रूप पाहून. त्यानंतर वसंत ऋतूच्या आगमन समयी, वसंतोदार समये म्हणजे वसंत ऋतू येताना तिचं उन्मादक रूप पाहून, आणि मग कंसात डॉट डॉट आहे म्हणजे अर्धवट बोलून लाजेने थांबते. घेतलं सोनकी? लिहिते मी. अर्धवट बोलून लाजेने थांबते. हम्म. झालं. राजा. हम्म. परस्ता उज्जयते परस्त परस्तात ध्यायते एव. जायते एव. हा, सर्वथा अप्सरः संभव एषा. परस्तात ज्ञायते एव. परस्तात म्हणजे पुढचा वृत्तांत समजून येतो. ज्ञायते जाणून येतो. ओळखणे ना. सर्वथा न्यायाचे. काय काय? ओळखणे ना, न्यायते. हा, म्हणजे जाणणे. जाणले. हं. हा, समजून गेला पुढचा तो. वृत्तांत समजून येतो किंवा जाणून येतो. समजून येतो की
सर्वथा अप्सरः संभवा एषा. संभव एषा म्हणजे ही अप्सरेचीच मुलगी आहे, हे सर्वस्वी ती शकुंतला ही अप्सरेचीच मुलगी आहे हे जाणून येतं, समजून येतं असं. ही अप्सरे पास ही अप्सरे ही ही मुलगी आहे. सर्वथा ही म्हणजे अप्सरेहा शकुंतला अर्थात. संभव एषा. ही हा, अप्सरा मुलगी कुठे आहे हे? अप्सरेपासून नाही, संभव म्हणजे निर्माण झालेली. अं, ही सर्वस्वी अप्सरेपासून अप्सरेपासून निर्माण झालेली आहे किंवा अप्सरेची मुलगी आहे. किंवा अप्सरेची निर्मिती आहे. हा, अप्सरेपासून निर्माण झालेली आहे. ओके. म्हणजे मी याचा पुढचा वृत्तांत समजून येतो. ही हा अप्सरेपासून निर्माण झालेली आहे. हा, सर्वस्वी, सर्वता म्हणजे सर्वस्वी ही सर्वस्वी अप्सरेपासून. अप्सरेपासून निर्माण झालेली आहे. हो. ओके. नंतर अनुसूया अथ किम, आणि काय? आणखी काय? आणखी आणखी काय? काय ते? आणि आणखी आर्य. अं, ठीक आहे. राजा ठीक आहे. उपपद्यते. ठीक आहे पपद. म्हणजे ठीक आहे तर समजले असं. ठीकच आहे. हा, ठीक ठीक आहे. आहे किंवा किंवा समजले. ते क्योंकि काय लिहिलंय त्यांनी? ठीक आहे क्योंकि असं का लिहिलंय तिकडे? अच्छा, खाली ते ऍक्च्युली तिकडे हा नाही खाली आहे. पद्य आहे हा, काहीतरी, बरोबर ठेवलं. खाली पद्य आहे म्हणून असेल कदाचित. मानुषी मानुषीयु कथं वा स्यास् स्यादस्य स्यात् अस्य रूपस्य संभवः न प्रभार न प्रभातरलं न प्रभातरलं ज्योतिः उदयति वसुधा तलात. खाली अर्थ दिलाय. अनुवाद. मानव स्त्रियों में इस सौंदर्य की उत्पत्ति कैसे हो सकती है? अर्थात नहीं हो सकती. कांति से चमकती हुई बिजली म्हणजे ज्योती भूमी किंवा भूतल से उत्पन्न नहीं होती है. मग त्याच्यावरून आपण करूया. मानुषीयु म्हणजे मनुष्यापासून, मनुष्य स्त्रियांपासून म्हणजे मानुषीषु मानवातील. म्हणजे मला सप्तमी मानुषी अनेक वचन म्हणजे मानवात शिशु, हा, मानु कशी. शिशु आहे नाही का? हा हा. कथम कशी, स्यात् अस्य अशा प्रकारे रूप सौंदर्यवती कसे संभव. संभव आहे. हा रूपाचे बरोबर. रूपाचे संभव. आणि खाली मग त्यांनी हा. एक्सप्लेनेशन सौंदर्य. केलंय. हम्म. पुन्हा एकदा सांगा. मनुष्य स्त्रियांपासून, मानवी स्त्रियांपासून असं घेऊया. हम्म. पुढे. कसं काय? असे कथम वा स्यात् अस्य रूपस्य संभवः अशा प्रकारचे सौंदर्य कसे संभव आहे? हम्म. कांतीचे पुढे. न हा, प्रभातरदम ज्योतिही उदेती. वसुधा हा. तलात. म्हणजे तेजाने चमकणारी वीज नाही, प्रभातरदम म्हणजे पृथ्वीपासून कांती लिहिलंय निर्माण त्यांनी. होत नाही. प्रभा से चमकती हुई कांती. तर म्हणजे कांती ना, स्वच्छ. अच्छा. म्हणजे चमकणारी कांती. मग तेजस्वी कांती. पण ज्योती तेजस्वी ज्योती कांती ही उदयती असं आहे ना. ज्योती म्हणजे हे वीज आहे ना. तेज, हा, ते बिजली. तलावरून भूतलावर उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणजे अशा तेजस्वी कांतीची व्यक्ती भूतलावर उत्पन्न होत नाही असं? हा, हा, मनुष्यापासून. म्हणजे ती अप्सरेची होती तेजस्वी. म्हणून ती आहे. हम्म. साध्या मानवी स्त्रीपासून होणार तेजस्वी नाही असं. कांतीची वीज, वीज आहे हा. ज्योती म्हणजे वीज अर्थ दिलाय तिकडे ना. बिजली. हा, हो. विजेसारखी पृथ्वीपासून निर्माण. चमकणारी. हा, विजेसारखी विजेसारखी तेजस्वी कांती. हा. चमकणारी किंवा चमकणारी नाही नाही, कांती कसं येईल? कांती इथे कुठे? प्रभा म्हणजे कांती का?
तेजस्वी कांतीची वीज. कांती म्हणजे तेजाने चमकणारी असं असेल. हम्म. विजेसारखी, तेजाने विजेसारखी चमकणारी विजेसारखी विजेसारखी या भूतलावर उत्पन्न होत नाही, असं काहीतरी आहे का? म्हणजे जसे की तेजाने चमकणारी वीज वीज. भूतलावर उत्पन्न होत नाही, असं. हे बघ ना, खाली अर्थ बघ ना कसा दिलाय. हा छान नाही, कांति केलंय. से तोच बघते चमकती मी. हुई बिजली भूमि से उत्पन्न नहीं होती है. नाही ते नाही, वरचं बघा, ते जे शब्दार्थ आहे ना ते बघा. प्रभा हम्म. तरलम, कांती मतलब प्रभा कांती. म्हणजे ते तेज, तेज से चमक. चमकती हुई बिजली म्हणजे तेजाने चमकणारी वीज, हा. चमकणारी पृथ्वी तलावर वीज निर्माण होत पृथ्वी नाही. तलावर उत्पन्न होत नाही. हा. ही स्वर्गातली आहे अप्सरा म्हणून तिची ती मुलगी चांगली आहे असं. रूपवान आहे, हम्म. सौंदर्यवान आहे असं. मानवी स्त्रियांपासून मानवी स्त्रियांमध्ये असे रूप किंवा असे सौंदर्य संभव कसे नाही. संभव आहे? तेजाने चमकणारी वीज पृथ्वी तलावर उत्पन्न होत नाही. हम्म. असे स्क्रीन पुढे. सौंदर्य. हा, पुढे जा. झालं शंप्या. संपलं. संपलं. शकुंतलाधोमुखी तिष्ठती. हा, शकुंतला तोंड खाली करून थांबते किंवा बसते. शकुंतला बसून राहते. शकुंतला खाली बसते. बसते. अधोमुख तिष्ठती म्हणजे असं खाली तोंड अधोमुख करून खाली बसली, मुख. असंच लिहू. हा, म्हणजे खाली बघते ना ती अशी. नजर देत नाही खाली बघून. नजर लाजेने आपण खाली. लिहिताना कसं तोंड खाली करून, मुख तसं खाली काहीतरी करून. विचित्र वाटतं ना. हो, तेच हा, ना. खंड. खाली. खाली करून मुख करून. खाली करून बसली आहे. हा, थांबते किंवा बसते. तिष्ठती खाली म्हणजे मुख त्या थांबते सगळ्या किंवा खालीच बसते. बसलेल्या आहेत खाली ना तोंड ऍक्च्युली करून भोवती. बसते ते. नाही, पण ती आता म्हणजे नजर देत नाही असं हा, कोणाला. म्हणजे ती नजरेला नजर देत लाजते, नाही, म्हणजे खाली त्याचे बघते ती अशी. हा, नजर लाजते चुकवते किंवा बेस. हा, नजर चुकवते ती. वरचं वाक्य राहिलंय का? म्हणजे लाजेने खाली मान घालून बसली आहे हा, का उभी आहे? संकोचली बसली आहे काय? तिष्ठती आहे. तिष्ठती म्हणजे लाज थांबली. लाजेने खाली तोंड करून थांबली आहे. हम्म. इथे बैठी रेती आहे म्हटलंय, हम्म. पण असं बसली बसत नाही म्हटलं ना तरी कोणी. चालेल, लाजेने तोंड थांबली म्हटलं तरी. हा. लाजेने तोंड खाली करून बसते. हा, बसते चालेल. नाही, तिष्ठती आहे ना, तिष्ठती म्हणजे थांबली आहे. इथे हम्म. बसली नाही, म्हणता येईल ना आपल्याला. अगं बर, बसली असेल तिष्ठती म्हणतात. बसली आहे. उपविश्यती म्हणजे काय मग? नाही नाही, उत्तिष्ठ उपविष्ट नाही का पण म्हणतो बसणं. आपण उठण्यासाठी. ठीक. मी लिहिलंय हे, हो, करते मी ते टाईप तर आणि लिहिलंय पाठवते. व्यवस्थित. तिष्ठती. झाला ना, संपला. संपला. हे झालं. ह्याचं काय आपण हे पण करायचंय का, संधी विग्रह करून पाठवू का? कारण मी केला होता पण सरांनी अर्थच ठेवला त्याचा, संधी विग्रह काढून टाकले. पाठवायचेत का? पाठवलेस ना तर जास्त बरं पडेल वाचताना. हम्म. बर. कारण काय, हे तसे कठीण आहेत अगं पुष्कळ. हम्म. म्हणजे हम्म. सगळ्यांना समजतील ना. बरं, मी आता उद्या पाठवीन हे डॉक्युमेंट, सगळं फायनल करून सगळं, कारण आधीचे पण मला करायला लागतील ना हे हो. संधी विग्रह. तर उद्या सगळ्यांनी रिव्ह्यू कराल बस सकाळी. उद्या हो, सकाळी चालेल. पाठवीन, आज रात्री करेन मी. चालेल. हो, चालेल. 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 ठीक. हे खाली ते व्याकरण मध्ये हे हा, मानुषीचं मनू प्लस अ प्लस हे डिप, हे काय इप हे काय आहे? काय कळत नाही मला बाबा. नाही बाबा, अजिबात हो, समजत नाही. ही कारण ते मनुष्य. मध्ये सरांनी ते शिकवलं होतं ना आपल्याला. आज ते प्रत्यय डीप येतो. काय. हा. हे च नाही दीप हा. प्रत्यय. हा, नीट प्रत्यय, नीट. अत्र. या दोन नीट ह्याचे प्रत्यय. उच्चारच धड करता येत नाहीत मला तरी. हा, आणि बरोबर. म्हणूनच समजत नाही ते.
तो हा जो अनुनासिक आहे ना, त्याचा युट्यूबचा एक छान व्हिडिओ आहे, तो मी मराठीत वापरते. हा क ख ग घ ञ आणि च छ ज झ ञ, हे जे दोन उच्चार आहेत ना, ते त्याच्यात दिलेले आहेत. खूप डिफिकल्ट आहेत पण आहेत दिलेले. मी पाठवते तो व्हिडिओ. हम्म. अच्छा. आणि हा जो राजे मी जे तुम्हाला पाठवलेलं ते वर्ड डॉक्युमेंट करून रेडी आहे का हो? हा रेडी आहे. थोडा मी तर एडिटिंग करतोय, थोड्यात खूप करेक्शन. ऍक्च्युली त्यांनी काय केलंय, संस्कृत मध्ये जी हा नावं आहेत ना नाटकांची किंवा हा काव्याची, त्याचं पण भाषांतर करून टाकलंय त्याच्यामध्ये. ते ऑटोमॅटिकली येत आहे ते, आपण हा आता तर त्याच्यामध्ये तेच बदल ते करावे जरा मी लागतील परत आपल्याला. ते, कारण नाटकाची नावं सगळी देवी, मूळ अगं रूपातच असली पाहिजे ना. होय. मी ते ना मराठीत लिहायला घेतलंय माझ्या डोक्याने. अच्छा. नाही, हा एवढं करायच्या ऐवजी ताई, त्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये चेंजेस करून अपडेट हा केलं ना, एक प्रिंटआउट घेतलं तर होऊन जातं सगळ्यांनाच. अच्छा. किंवा पण वर्ड अगं डॉक्युमेंट त्याचे ठेवलं. बरेच अर्थ बदलतात. करेक्ट करेक्ट, त्याच्यामध्ये जे काय आपण म्हणजे बदल करायचा आहे, एकाच डॉक्युमेंट मध्ये सगळ्यांनी मिळून बदल केला ना, तर एक डॉक्युमेंट हम्म. होऊन जातं कॉमन सगळ्यांसाठी. अच्छा. नाही, आणि कारण मी भाषांतर ते नाहीये ना कालिदासाचं. बेसिकली. आपल्याला काही समजून हा घ्यायचंय फक्त ना ते. हा, समजून घ्यायचंय बरोबर. नाही, हा कसं आहे माहितीये का, पण तुम्हाला जर ह्याच्यामध्ये परीक्षेमध्ये लिहायचं असेल तर मराठीमध्ये लिहावं लागेल, आणि आयत्या वेळेला आपण अनुवाद नाही करू शकत त्याचा. हम्म. बरोबर. ते मी कालिदासाचं केलंय पण. मराठीमध्ये वाचलं तर कुठे डोक्यात राहतं. नाही, मराठीमध्ये लिहिलं लिहिलं आणि वाचलं तर कुठेतरी डोक्यात राहतं आपल्या, हम्म. परीक्षेत ते लिहिताना. सांगते काय, मी ते हिंदीचं पूर्ण हिंदीमध्ये कालिदासाचं वाचलं तर मराठीत काय डोक्यात केलंय. राहत नाही. अच्छा. हा, ते मग ते वर्ड तेवढं डॉक्युमेंट कालिदासाचं. करा ना ताई. अगं नाही, मी मला एवढं पाठवतो सांगते उद्या, काय उद्या मला सकाळी ते. पाठवतो मी ते जेवढं काय केलंय ते. मग ते रेफर, आपण हे हा अर्धवटच आहे हा, म्हणजे पुढे ते आपण ते फक्त भासचे नाटक म्हणजे 5:43 पर्यंतच केलंय. पुढचं मला वाटतं सगळं ते अजस्र पद्य. विलाप आणि काय 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 सगळं पद्यच आहेत ती सगळी. हा, हो ते तर हो, नाहीच पद्य करता. आहे आणि गद्य सुद्धा. आणि संस्कृत मध्ये गद्य पाठ आहेत बरं का. हो, आणि परत भाग 8 पण आहे ना. भाग 8 आहे हो, आणि भाग परत हे आठले ना. पुस्तक. हा, अजून त्याच्यामध्ये खूप आहे सगळी अभ्यास करायचा. कवींची माहिती. हो हो. जवळजवळ 4 ते 5 पाठ पद्याचे आहेत सामान्य ज्ञानामध्ये, आणि 3 ते 4 हा, पाठ गद्य संस्कृत मध्ये आहेत. नाही नाही, 10 आहेत. हा, काय ते? टोटल 10 आहेत बरोबर. टोटल 10 आहेत अगं, नाही नाही, आठ टोटल मध्ये. संस्कृत संस्कृत मध्ये किती आहेत ते सांगते मी तुम्हाला. संस्कृत मधलेच सांगते मी. अच्छा. हा. म्हणजे बराच मोठा सिलेबस कव्हर करायचा आहे अजूनही. हो, भाग 8 मध्ये टोटल 10 पाठ आहेत. जून नाही जून सॉरी, जुलै भाग 8 ऑगस्ट मध्ये नाही. सप्टेंबरला परीक्षा आहे. भाग 8 नाही, ते आपलं जे कालिदास वगैरे ना, त्याच्यानंतर 10 आहेत आपल्याला शिकायचे धडे. हो, पण अख्खा जून जुलै आणि ऑगस्ट आहे. हो. ते 3 महिने एक पुरणार नाहीत आपल्याला, हे करा, रोज हो, अभ्यास करायला लागेल आपल्याला. खरंय. करून म्हणजे मग प्रॅक्टिसला पण नंतर वेळ मिळेल. आता करेक्ट. ते उर्वशी, पुरुरवा आणि उर्वशी त्याचं प्रिंटआउट काढून घ्या किंवा काहीतरी त्याचं हे बघूया. आता नेक्स्ट टाइम आपण ते घेऊया. नाही, मी म्हणते सरांना जमलं नाही त्यावेळेला आणि त्याने आयत्या वेळेला कॅन्सल केलं, तर त्यावेळेला आपण लॉग इन करून करू शकतो हा हा. त्या दिवशी. हो, ठीक आहे ना, बघूया आपण. चला ठीक आहे. चालेल. ठीक आहे. ओके. झाली वेळ ना. हो. ते आता मी 9 मिनिट मी झाले. लिंक पाठवल्या ह्याच्या, त्या प्रत्यय डीप प्रत्यय काहीतरी त्याचा, डीप असं काहीतरी प्रोनाउन्सिएशन आहे. डीपच म्हणते हम्म. मी त्याला. त्याचं पाठवलंय एक, ते त्यांच्या एनसीईआरटीच्या बुकमध्ये पीडीएफ चॅप्टर पण आहे त्याचा, त्या प्रत्ययाचा आणि प्रोनाउन्सिएशनची लिंक पाठवली. हे डॉक्युमेंट मी उद्या पाठवीन, वीकेंड आहे ना. ठीक आहे, चला. ओके. ओके. ओके.